विनंती करतो, हे आपणा सर्वांना संबोधन करतील. सुजात दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुजात दादा आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा सर्वांनी उभे होऊन हात वरती करा. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. वारे सिलेंडर, वारे सिलेंडर. धन्यवाद. वंचितांचा वाघ आला, वंचितांचा वाघ आला. हम तुम्हारे साथ हैं. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित मंचावरती सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, उमेदवार, नेते, मान्यवर, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, क्रांतिकारी सप्रेम जय भीम. मित्रांनो, आज आपण इथे जमलोय ते नगर परिषदेच्या, वाडीच्या नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी. आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे, ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. इथे बरेचसे असे लोक आहेत ज्यांना वाटतं की लोकसभा जास्त महत्वाची आहे, ज्यांना वाटतं विधानसभा जास्त महत्वाची आहे, पण त्यांना असं वाटतं की ही छोटी निवडणूक आहे, इकडे मतदान नाही केलं तर चालतं, इकडे दुसऱ्या कोणाला मतदान केलं तरी चालतं. पण हा गैरसमज दूर करायला आज मी आपल्या सर्वांसमोर आलो. आपली ही जी निवडणूक आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेची, हे आपले स्थानिकचे मुद्दे, आपल्या वाडीतले मुद्दे, आपल्या वस्तीतले मुद्दे, आपल्या गल्लीतले प्रश्न सोडवण्याची ही महत्वाची निवडणूक येते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना अशाच एका उमेदवाराला मतदान करायचंय ज्याला आपल्या स्थानिकचे प्रश्न कळतात, ज्यांना तुमच्या सर्वांच्या अडी अडचणी कळतात आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि जो आपल्या वाडीचा विकास करू शकेल, अशाच आपल्याला नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचे. आता बऱ्याचशा लोकांना वाटतात आमदार खासदार हे मोठी लोक आहेत आणि सगळी कामं यांच्याकडनंच होतात. पण मला कोणी सांगू शकेल की एका आमदाराचा एका वर्षाचा निधी किती असतो? माहितीये किती असतो? 5 कोटी. एका खासदाराचा निधी किती असतो एका वर्षाचा? 10 करोड. आणि जर आपल्या नगर परिषदेच्या अध्यक्षांना फक्त दलित वस्तीचा निधी मंजूर करायचा ठरवला तर तो आपल्या वाडीचा दलित वस्तीचा निधी किती जातो? किती? 17 ते 18 करोडच्या वरती जातो. आणि हा फक्त मी दलित वस्ती विकास कामांचा निधी म्हणतोय. रस्त्याचा निधी वेगळा, पाण्याचा निधी वेगळा, आरोग्य सेवेच्या निधीचा वेगळा, बांधकामाचा वेगळा, महिला बाल कल्याणचा वेगळा, शिक्षणाचा वेगळा. तर आता तुम्ही मला सांगा की हा 5 करोड जास्त आहेत, 10 करोड जास्त आहेत का 17-18 करोड जास्त आहेत? 17-18 करोड. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की लोकसभेला जे झालं ते झालं, विधानसभेला झालं ते झालं, 5 वाल्याला 10 वाल्याला उडत जाऊ देत. आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये 17-18 कोटीचा मालकाला निवडून आणायचंय आणि तो 17-18 कोटीचा मालक आपल्या हक्काचा असला पाहिजे आणि तो फक्त वंचित बहुजन आघाडीचाच असला पाहिजे, हे आपण सर्वांनी आज इथे ठरवायचं. आणि मित्रांनो, दुसरी अजून एक गोष्ट समजून घ्या की आपले जे आमदार खासदार असतात ते कोठी बंगल्यामध्ये राहणारी लोक असतात, महालामध्ये राहणारी लोक असतात, विमानाने येतात, हेलिकॉप्टरनी येतात, मोठ्या मोठ्या मर्सिडीज BMW चा ताफा घेऊन येतात. आणि आपले प्रश्न काय, इकडच्या लोकांच्या समस्या काय, यांचं त्यांचं काहीही नातं नसतं, अशी एक परिस्थिती आहे. पण दुसऱ्या बाजूला आपले जे नगरसेवक आहेत ते आपल्याच एरियामध्ये राहणार आहेत, तुमच्याच गल्लीमध्ये राहणारी आहेत, तुमच्याच वस्तीमध्ये राहणार आहेत, वाडीमध्ये आंबेडकर नगरमध्येच राहणारी लोक आहेत. आणि तुमच्या सर्वांच्या समस्या काय आहेत, तुमच्या सर्वांच्या अडी अडचणी काय आहेत,
आपल्या या एरियाचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे त्यांना बरोबर पद्धतीने कळतं, कारण हीच लोक त्या प्रॉब्लेम्सना, त्या अडीअडचणीला सामोऱ्यास गेलेत. आणि जी लोक त्या अडीअडचणींच्या सामोऱ्यास गेलेत आणि जी लोक त्या अडीअडचणीला समोर जाऊन आज इथपर्यंत पोहोचलेत, त्याच लोकांना कळतं की या अडीअडचणी कशा सोडवायच्या आणि ह्याच्यावरती मार्ग कसा काढायचा. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये भूलताफ्याला बळी नका पडू, आमिषाला बळी नका पडू आणि आपलं मत हे मटण, पाकिट आणि बाटली ह्याच्या मागे अडकवण्याशिवाय आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या विकास कामाच्या मागे उभं करा आणि आपणच एकत्र येऊन वाडीचा विकास करू, ही अशी आपण घटना घडवू शकतो. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये आपल्याला महत्वाचा अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधनं की इकडचे स्थानिकची नागरिक, स्थानिकची लोक हे या निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि स्वतःचा प्रश्न सोडवतील. ही निवडणूक जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकायची नाहीये, ही निवडणूक हिंदू मुस्लिमच्या राजकारणामध्ये अडकायची नाहीये, ही निवडणूक आपल्या घराला नळ आहे की नाही आणि त्या नळाला पाणी येतं की नाही, आपल्या वस्तीमध्ये नाले आहेत की नाही, आपल्या वस्तीमध्ये रस्ते आहेत की नाही, आपल्या वस्तीमध्ये शाळा आहे की नाही, त्या शाळेचं नीट सोयी सुविधा आहे की नाही, त्या शाळेमध्ये रोज शिक्षक शिकवायला येतो की नाही, आपल्या इकडे हॉस्पिटल आहे का, आरोग्य केंद्र आहे का, आणि ह्या सगळ्या सोयी सुविधा मिळवून घ्यायची. आणि जर त्या सोयी सुविधा नसतील तर असा एक उमेदवार निवडून द्यायची जो ह्या सोयी सुविधा उपलब्ध करेल. याच्यासाठी महत्वाची निवडणूक आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कारण ऐका, जेव्हा निवडणूक येते तेव्हा भाजप एकच गोष्ट येऊन म्हणतो की हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, म्हणून भाजपची लोक बोंबलत राहतात. पण आता तुम्ही सोपा विचार करा की जर कोणाला आरोग्य सेवा नाही मिळाली, जर कोणाला हॉस्पिटलचा बेड नाही मिळाला, जर कोणाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही मिळालं आणि जर कोणाला खायला अन्न नाही मिळालं, तर तो हिंदू असो, मुसलमान असो, बौद्ध असो, शीख असो, ईसाई असो, तो कोणताही माणूस असो, तो खतऱ्यामध्येच असणार आहे. कारण हिंदू असो, मुसलमान असो, बौद्ध असो, माणसाला प्यायला स्वच्छ पाणी लागतं, जेवायला जेवण लागतं, अन्न लागतं आणि त्याचबरोबर आजार झाले तर आरोग्य सेवा लागते. आणि ह्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये आपण आमिषाला आणि भूलताफ्याला बळी नका पडू. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मला आपल्या सर्वांसमोर अजून एक गोष्ट मांडायची आहे की आपण जर आपल्या वाडीची लोकसंख्या बघितली, आपण आपल्या वाडीमध्ये आंबेडकर नगरची लोकसंख्या बघितली, तर आपल्याला इकडे कळेल इकडे बहुतांश लोक हे आंबेडकरवादी लोक राहतात, वंचित समाजातनं आलेली लोक राहतात. पण तुम्ही वाडीचे सगळे धंदे बघितले, व्यवसाय बघितले, कंपन्या बघितल्या, दुकानं बघितले, तर तुम्हाला प्रामुख्याने हे दिसेल की आज ह्याच्यामध्ये आंबेडकरवाद्यांचा, बौद्धांचा, वंचितचा कुठेही समावेश नाहीये. आपण दुसऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो, लेबर म्हणून काम करतो, दुसऱ्यांच्या दुकानात काम करतो, पण आपल्या नावावर आज धंदे नाहीयेत, आपल्या नावावर व्यवसाय नाहीयेत, आपल्या नावावर एंटरप्राइजेस नाहीयेत आणि ह्याच्यामुळे आपली परिस्थिती मागास झाली हे लक्षात ठेवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हटलं होतं की पॉलिटिकल फ्रीडम हा सोशल फ्रीडम आणि इकॉनॉमिक फ्रीडमशी निगडीत असतो. याचा अर्थ इतकाच होतो की आपलं सामाजिक स्वातंत्र्य आणि आपलं आर्थिक स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्यावरती अवलंबून राहतं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगायला आलोय की इकडचे धंदे, इकडचा कारभार, इकडचा व्यवसाय आपल्या हातात येणार नाही जोपर्यंत आपण एकत्र येऊन इकडची सत्ता आपल्या हातात घेत नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आज ही वेळ आलेली आहे की वाडीचा विकास आपण सर्वांनी करावी. आज ही वेळ आली आहे की वाडीची सत्ता इकडच्या आंबेडकरवाद्यांनी, बौद्धांनी, वंचितांनी हातामध्ये घ्यावी. आणि आज ती वेळ आली आहे की इकडच्या आंबेडकरवाद्यांनी ठराव करून वाडीचा नगर अध्यक्ष पद हे वंचित बहुजन आघाडीला मिळवून स्वतःच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, लेकरं बाळांसाठी एक व्यवसाय आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक आर्थिक फ्रीडम उभा करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे
की ह्या निवडणुकीमध्ये अजून कोणत्याही पक्षाच्या मागे नका जाऊ, कारण इकडचे सगळे सत्ताधारी पक्षांना आपण ट्राय करून बघितले. भाजप निवडून आलेत, काँग्रेस निवडून आले, शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेमध्ये राहिलेत, पण इकडच्या आंबेडकरवाद्यांना, इकडच्या बौद्धांना सत्तेपासून, व्यवसायापासून, पैशापासून, धंद्यापासून आणि आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रास्तापितांनी केलंय. आणि या निवडणुकांमध्ये या प्रास्तापितांची मक्तेदारी आणि माज उतरवण्याची आज गरज इकडच्या आंबेडकरवाद्यांना आलेली. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की जर इकडे आपल्याला आंबेडकरवाद्यांचे व्यवसाय, आंबेडकरवाद्यांचे कंपन्या, फॅक्टऱ्या, एंटरप्राइजेस हे उभं करायचं असेल तर राजसत्ता हातात घेण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही, हे मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते किंवा नगर परिषदेची निवडणूक असते, ही तळागाळातल्या माणसाची निवडणूक असते, कष्टकरी कार्यकर्त्यांची आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते. आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब परिस्थितीतनं आलेला नागरिक आणि कष्टकरी समाजातनं आलेला नागरिक ही निवडणूक लढायला इच्छितो. पण आज या भाजपनी असा एक व्यवस्था उभी केली आहे की इकडचा सर्वसामान्य नागरिक जिंकूच नाही शकणार किंवा उभाच नाही राहू शकणार. 21 नोव्हेंबरला एक बातमी आली होती की भाजपचे 100 नगरसेवक हे या महाराष्ट्रामध्ये निवडून आले. किती? 100. आता मला सांगा, निवडणूक कधी आहे? 2 तारखेला. म्हणजे कधी? उद्या. मतमोजणी कधी आहे? 3 तारखेला, म्हणजे परवा. आणि 21 तारखेला म्हणजे तब्बल 2 आठवडे आधी भाजपचे नगरसेवक 100च्या आकड्यांनी निवडून येतात. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये गंमत बघा, निवडणूक व्हायच्या आधी, मतमोजणी व्हायच्या आधी भाजपचे 100 नगरसेवक निवडून येतात. हे कसं होतं? हे कशाला होतंय? आणि मग जर भाजपचे 100 नगरसेवक निवडणुकीच्या आधीच निवडून येत असतील तर मग इकडचं इलेक्शन कमिशन इलेक्शन घेण्याचं नाटक तरी कशाला करते? आणि मित्रांनो, निवडणुकीच्या आधी 100 नगरसेवक जेव्हा निवडून येतात, जेव्हा एकाही माणसाने स्वतःचं मत टाकलं नसतं, जेव्हा एकाही माणसाचं वोटिंग झालं नसतं, जेव्हा 100 लोक निवडून येतात, त्याला मी एक इंग्लिश मध्ये शब्द वापरतो आणि एक मराठी मधला शब्द वापरतो. इंग्लिश मधला शब्द आहे चीटिंग. भाजप चीटिंग करून निवडून येतात. आणि मराठीमध्येच ह्याला बोलायचं झालं तर ह्याला आपण मराठीमध्ये रडीचा डाव असं म्हणतो. आणि भाजप हा रडीचा डाव खेळतो आणि रडीचा डाव खेळून निवडणुकीच्या आधीच 100 नगरसेवक हे निवडून आणतो. मित्रांनो, हे एका बाजूला घडतं. आणि इकडे बरेच तरुण मित्र माझे उभे आहेत. तरुण मित्रांना वगळून जे ज्येष्ठ उभे आहेत त्यांनी मला हात वर करून दाखवावा की ह्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये किती लोकांनी मतदान केलंय. लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, ह्याच्या आधी किती लोकांनी मतदान केलंय? हात वर करून दाखवा. आता ज्यांनी ह्याच्या आधी मतदान करून दाखवलंय, तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ह्याच्या आधी असं कधीतरी झालंय का की रात्री 1 तारखेला रात्री 10 पर्यंत प्रचार चालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता वोटिंग होतं? असं कधीतरी झालंय का? नाही. 1.5 दिवस आधी संध्याकाळी 5. बरोबर. पण आज बघा काय झालंय, रात्री 10 पर्यंत आज प्रचार होणार आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदान होणार. ह्याला पण मी रडीचा डावच म्हणतो. कारण तुम्हाला सांगतो का, कारण सगळ्यात पहिले निवडणूक संध्याकाळी 5 वाजता. मग कमळाबाई रडायला लागली. कमळाबाई म्हटली आमचे निवडून नाही येत, वेळ वाढवून द्या. इलेक्शन कमिशन म्हटले ठीक आहे, तू रडू नको, 30 तारखेला रात्री 10 पर्यंत प्रचार कर. मग कमळाबाई परत रडायला लागली. कमळाबाई म्हटली हा वेळ पुरत नाही, अजून वाढवते. इलेक्शन कमिशन म्हटलं ठीक आहे, तू रडू नको, 1 तारखेला 5 पर्यंत प्रचार कर. मग कमळाबाईंनी सर्वे केला.
कमळाबाईला कळलं की आमचे काही निवडून नाही येत. मग कमळाबाई परत रडायला लागली आणि मग इलेक्शन कमिशन म्हटलं की हे बघ, रात्री एक तारखेला रात्री 10 पर्यंत प्रचार वाढवून देतो, ह्याच्याहून जास्त वाढवता नाही येणार, कारण दुसऱ्या दिवशी 7 वाजता वोटिंग आहे. आणि म्हणून इलेक्शनचा प्रचार हा 1 तारखेला रात्री 10 पर्यंत खेचला गेलेला आहे, हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि जर ह्याच्यानंतर परत कमलाबाई रडली तर इलेक्शन कमिशन त्यांना सरळ सांगेल, तुम्ही मशीन मॅनेज करा ना, तसेच तर निवडून जत्तेमध्ये येता. पण मित्रांनो, अजून एक गंमत ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीच्या दरम्यान आणि ह्या प्रचारामध्ये भाजपची लोक येतात, तेव्हा भाजपची लोक हे गांधीजी सुद्धा घेऊन येणार आहेत, हे लक्षात ठेवा. कारण भाजपच्या व्हॅन येतील, भोंग्याचे रिक्षा येतील, कार्यकर्ते येतील आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी येतील. काय गोष्टी येतील? पाकिट, अजून काय, बाटली आणि अजून काहीतरी येतं. काळ्या पिशवीत येतं बघ, काळ्या पिशवीत घेऊन येतात. काय येतं? मटण. पण जर तुमच्या घरी भाजपवाले किंवा पंजावाले किंवा तुतारीवाले किंवा मशालवाले किंवा धनुष्यबाणवाले किंवा घड्याळवाले जर तुमच्या घरी गांधीजी घेऊन आले तर त्यांना म्हणा, आमच्या घरी गांधीजी नको, आमच्या घरी बाबासाहेब आहेत. आणि तरी त्यांनी गांधीजी घ्यायचा आग्रह धरला तर घ्या बिंदास गांधीजी, पण मत हे बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने द्यायचं आणि मत हे वंचित बहुजन आघाडीलाच द्यायचं. वंचित बहुजन आघाडीचा. आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांना एवढंच जाता जाता सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर बौद्ध समाजावरती, दलित समाजावरती खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार चालू आहे आणि त्याच प्रकारे इकडच्या मुसलमान बांधवांवर पण चालू आहे, आदिवासी बांधवांवर आणि बहुजन समाजावरतीच चालू. काल नांदेडमध्ये एक घटना घडली ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारताला हादरा दिलाय आणि त्याला आपल्याला अजूनही कळतं